आपले जे पोलीस यंत्रणा आहे, तपास यंत्रणा आहे, त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ती लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने तपास चालू करतील. अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. व्हिडिओ कॉलवर बोलले ती व्हिडिओ व्हायरल होते. हा, तेच तेच तेच. याचिकाकर्ता कोण आहे आणि नेमकं काय बोलणं झालंय तुमचं? हे बघा, मला माझं समजून घ्या, मला काय म्हणायचं ते. आपलं जे चाललंय सगळं हे, आपण कुठल्या भूमिकेत आहेत न्यायाच्या, आपल्या बाजूने सगळे उभा कुठल्या भूमिकेत आहेत न्यायाच्या. मग न्याय मिळताना सगळे प्रयत्न करतायत प्रामाणिक. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की ह्याच्यात कोणी असलं तर याला शिक्षा झाली पाहिजे आणि मी पण त्या मताचा आहे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत. आणि आता ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटतो, सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करून जे सगळे आढावे आहेत, सगळ्या SIT असेल, CID असेल, पोलीस यंत्रणा असेल, त्या सगळे आढावे घेतल्यानंतर मग मी तुम्हाला आमची काय चर्चा होती किंवा आमच्यात काय बोलणं होतं ते तुम्हाला सविस्तर. ज्या प्रकारे आपण पाहतोय की धनंजय मुंडेंचा प्रभाव पडू शकतो, तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं विरोधक म्हणतायत, सत्ताधारी म्हणतायत. तुमची मागणी आहे तशी? माझी मागणी एक आहे की मला न्याय पाहिजे माझ्या भावाला. मग तो कसा मिळणार आहे मला, म्हणजे हे मी मांडू नाही शकणार. मला न्याय पाहिजे. न्याय मिळताना मला ज्या काही अडचणी असतील, मग तो सिस्टीमचा भाग आहे, तो सगळ्या प्रशासनाचा भाग आहे. मला कुठल्या बाजूने ते न्याय देतात त्यावर मी. पण नेत्यांचं म्हणणं असं आहे की जर धनंजय मुंडे मंत्री असतील, त्यांचा माणूस वाल्मिक कराड आहे, तर न्याय मिळू शकत नाही, त्यामुळे त्यांना पदावरून दूर केला पाहिजे. मग मी मुख्यमंत्री साहेबांना बोलेन की मी विनंती करेन त्यांना की ही सगळी ही चौकशी जी आहे ती निपक्षपातीपणे करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करावेत. आणि मी वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे की ते चांगल्या पद्धतीनं तपास यंत्रणा राबवायला सांगतील. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी सातत्यानं होते. तुमची देखील तीच मागणी आहे? ती चर्चा केल्यानंतर आपण म्हणजे आता सुरेशांना आहेत, आमदार सुरेशांना धस, त्यांच्याशी आमची चर्चा होईल, आमची कौटुंबिक चर्चा होईल आणि त्यानंतर मग आपण त्याला. अजिबात नाही, अजिबात नाही. कशाचा दबाव येईल? आपण मागतोय काय? डे 1 पासून आपलं काय मागणी आहे? न्यायापेक्षा दुसरं आपण काय मागितलेलं तुम्ही जरी प्रसारमाध्यमानं बघितलंय का? आणि न्याय का मागायचा आहे? तर ही घटना परत आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे. जे गुन्हेगार आहेत, जे हे संघटित गुन्हेगारींचं जाळ आहे, हे जे कुणी कटकारस्थान करणारे आहेत, त्यांचा समूळ नायनाट झाला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही मागणी मागतो. विषय आहे तुमचा जो व्हिडिओ जो व्हायरल होतोय, त्या वकिलाशी तुमची यापूर्वी ओळख आहे का किंवा त्या संबंधित काही बोलणं झालं होतं का? विषय आपलं जे प्रकरण झालं, जी माझ्या भावाची हत्या झाली, जे हत्या घडून आणली, त्याच्यानंतर लाखो लोक तिथं माझं सांत्वन करायला, म्हणजे मला कुठेतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते. आणि ते एक वकील आहेत, वकिलांनी माझ्यासोबत चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून कुठला दबाव आपल्यावर येणार नाही. तर आम्ही पण त्यांच्याशी सहमत झालो. पण आम्ही बोललो की थोडं थांबा, पिटिशन याचिका दाखल करण्याच्या अगोदर हे माझे साडू आहेत, तर त्यांना मी सांगितलं की ह्यांना विश्वासात घ्या, ह्यांना सांगा आणि दाखल करा. त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केलं. म्हणून आम्ही त्यांना म्हणलो की कारण त्याच्यातले मुद्दे माहीत नाहीत आपल्याला. आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय मेन, आपल्याला न्याय पाहिजे. मग कुठल्या मार्गाने मिळणार आहे? बाकीचे कुठाने आपण उकरून मिळणार आहे का आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार. मग आपण त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला, म्हणून ह्यांना न विचारता त्यांनी याचिका दाखल केल्यामुळे आम्ही सरेंडर करायला सांगितली, मी स्वतः. आणि 4 दिवसापूर्वी करायला सांगितलेली, 4 दिवसापूर्वी केलेली आहे. जरी राजकारण होते का सगळ्या याच्यावर, ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप होत आहेत न्याय मिळण्यापेक्षा? मी सांगतो तुम्हाला, जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक, राजकीय, सामाजिक, सगळ्या संघटनातले, तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुखकडे आलेले लोक आहेत ना, त्यांनी अजिबात कुठलं राजकारण केलं नाही. त्याचं कारण असं की हत्या ही अशी भयानक आहे. घटनेला 1 महिना झालं, थोडाही म्हणजे सगळे जे सुन्न झालेले गाव, परिसर आणि आपले सगळे लोक, तर ती इतकी भयानक आहे की म्हणजे जर कुठं चालू असेल प्रसार माध्यमांतर डेअरिंग नाही होत माझी ते बघायची कुठंतरी की ते कसं झालेलं आहे. खूप चुकीच्या पद्धतीनं ते झालेलं आहे आणि ह्याच्यात सगळे न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि सगळे न्याय मागतायत. येताना गाडीला अपघात झालेला आहे, काय नेमकं झालं? टोल नाक्यावर आम्ही थोडी स्पीड जास्त होती तिथं, म्हणजे स्पीड जास्त म्हणजे 50-60ची असेल, ते टेक्निकल काही इश्यू असेल ह्याचा, त्याच्यामुळे झालं. बाकी दुसरं काय. अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहेत आपण पहिल्या दिवशीपासून की त्यांनी आम्हाला विश्वस्त पण केलेलं आहे, अधिवेशनात पण सांगितलेलं आहे की कोणी असलं तरी सोडणार नाही.
तर ह्याच अपेक्षा आहेत की पुढं पण आम्हाला न्याय मिळेपर्यंत सगळे तुम्ही सोबत राहायला पाहिजे.